अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटूच्या वतीने नाशिक शहरामध्ये अंगणवाडी सेविकांवर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या सरकारने टाकलेल्या असून ती जबाबदारी पूर्ण करत असताना अंगणवाडी सेविकांची दमछाक होत असते। त्यातच आता निवडणूक कामकाज करण्याची सक्ती शासनाने केल्याने या सक्तीच्या विरोधात सीटूच्या वतीने निवडणूक अधिकारी श्री केवारे साहेबांना निवेदन देऊन मागण्या करण्यात आलाय। बीएलओच्या कामासाठी निवड करत असताना वय वर्ष 50च्या आत असलेल्या सेविकांची निवड करण्यात यावी। अंगणवाडी सेविका राहत असलेल्या जवळच्या परिसरात बीएलओचे काम त्यांना देण्यात यावे। ज्या अंगणवाडीत मदतनीस नसेल त्या अंगणवाडीतील सेविकांना बीएलओचे काम सक्तीचे करू नये अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी सीटूचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे, अंगणवाडी संघटनेच्या शहराध्यक्ष रेखाताई खरे, अंगणवाडी संघटनेच्या जिल्हा सेक्रेटरी छाया जाधव व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते। नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटूच्या वतीने 124 नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ यांना निवेदन। अंगणवाडी कर्मचारी सेविका या गेल्या अनेक वर्षापासून आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करत असून त्यांना शासनाने दिलेली कामे हे वेळोवेळी त्या पार पाडत असे। त्याचबरोबर मुलांच्या गुणवत्ता वाढीबाबत ते काम करत असत। त्याचबरोबर आरोग्य खात्याची आरोग्य मातृत्व वंदना, त्याचबरोबर गृहभेट, पोषण ट्रॅकची कामे अशी अनेक कामे अंगणवाडी सेविका करत असत। त्याचबरोबर निवडणूक आयोगाने दिलेले बीएलओची कामं देखील अंगणवाडी सेविकांना सक्तीचे करण्यात आलेले आहे। त्याबाबत सीटूने निवडणूक आयोगाला मागणी केली आहे की ज्या अंगणवाडी सेविका 50 वर्षाच्या वर असतील त्यांना बीएलओचे काम सक्तीचे करू नये। अंगणवाडी सेविका ज्या परिसरात राहत असेल त्या परिसरातील आसपासचा एरिया बीएलओच्या कामासाठी देण्यात यावा। ज्या अंगणवाडीमध्ये मदतनीसची नियुक्ती केली नसेल त्या अंगणवाडी सेविकांना बीएलओचे काम सक्तीचे करण्यात येऊ नये व अंगणवाडी सेविकांना सुरक्षिततेच्या जागी बीएलओचे काम देण्यात यावे अशी मागणी सीटूच्या वतीने करण्यात आलेली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, सुरगाणा पेठ।